कारण मला 85ला राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना इंडियन नॅशनल काँग्रेसचं हाताचा पंजाच्या उमेदवारी मिळाली होती. त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी फारसा टीका आमच्या पॉशपणावरती किंवा कार्यालयावरती करण्याचा प्रयत्न करू नये. उद्घाटन झालंय. सकाळी रोहित पवारांनी टीका अशी केली आहे की पॉश कार्यालय केले, कारण लोकही पॉश येतात तिथे तुमच्यासारखी. पॉश आहे, पैसा आहे म्हणून एवढं मोठं कार्यालयाचं उद्घाटन होतं. सोन्याचा संचय घेऊन आलेल्यांना मी ज्या खेड्यातून आलो त्याची जाण त्यांना असू शकणार नाही. त्याची जाण असायला दर एक मिनिट त्यांची जाण असायला, कारण मला 85ला राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना इंडियन नॅशनल काँग्रेसचं हाताचा पंजाच्या उमेदवारी मिळाली होती. त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी फारसा टीका आमच्या पॉशपणावरती किंवा कार्यालयावरती करण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक कार्यालय आपापला नेता आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. पार्थ पवारांनी याच्यामध्ये मेहनत घेतली, त्याचा मला आनंद आहे. दादांचा पक्ष तुम्ही हायजॅक केला, म्हणजे कोकणच्या नेतृत्वाने ते सांगतो की त्यांना माझं आणि दादांचं अतूट असं नातं, ऋणानुबंधाचं संबंध हे त्यांना कधीच आवडलेले नव्हते. पहिल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये द्वेष असं म्हणण्यापेक्षा, असूया असं म्हणण्यापेक्षा काही पूर्वग्रह दूषित त्यांची मानसिकता कदाचित असेल. मला काय फारसं त्याबद्दल काय मत व्यक्त करायचं नाही. दादांचं आणि माझं काय नातं आहे ते संबंध महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे. मला त्याच्यावरती काय स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. सूरज चव्हाणच्या प्रकरणावरून आता टीका होत चालली की दादा पण म्हणाले की त्या बैठकीला दादा नव्हते. कुणी सूरज चव्हाणला घ्यायला लावलं, कारण लातूरमध्ये सगळा गोंधळ झाला. तो तुम्ही सगळा बघितला होता, तुम्ही त्या लोकांशी पण बोलला होता. सूरज चव्हाणला तुम्ही घेतले की पक्षाने निर्णय? पक्षाच्या कोर ग्रुपने या संदर्भातला निर्णय घेतला. धन्यवाद. दादांचं असं स्टेटमेंट आलं की मला माहित नाही, मी माहिती घेऊन दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. पक्षामध्ये सामूहिकरित्या निर्णय त्या ठिकाणी घेतले जात असतात. पक्षाच्या कोर ग्रुपने या संदर्भातला निर्णय घेतला. धन्यवाद. बरं, महापालिका आणि जेडपीचं कसं सोबत की आता पटेल साहेबांनी घोषितच केलं की म्हणजे सगळ्या जागांची तयारी वगैरे. एक असं आहे की नियोजन करत असताना उद्या महायुती म्हणून निवडणूक लढताना सुद्धा तुम्हाला प्रभाग पद्धती 4 सदस्यांची असल्यामुळे सर्व जागांचा अभ्यास असला पाहिजे. त्यामध्ये 50% जागा आरक्षित असतील महिलांसाठी, 27% जागा ओबीसीसाठी आरक्षित असतील, काही ठिकाणी SC साठी जागा आरक्षित असणार स्वाभाविकपणाने लोकसंख्येनुसार. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करून तयारी करा असं त्यांना सूचित करायचं होतं. वेगळं काही नाही. सोबळाचं नाही ना. एक असं आहे की मी मगाशी विस्तृतपणे सांगितलं की महायुतीच्या समन्वय समितीमध्ये या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात अशी आमची चर्चा झालेली आहे. तथापि राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात आणि वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. अशा वेळेला त्याचा आम्ही आढावाही घेऊ, समन्वय समितीमध्ये बसू आणि मग अंतिम निर्णय हे 3 नेते त्या ठिकाणी घेतील.